राष्ट्रवादी सध्या पत्र चोरीचा मुद्दा प्रचंड गाजतोय। काल खरं तर शरद पवार गटाच्या वतीने या संदर्भात भूमिका मांडण्यात आली होती। रोहित पवारांना खास करून पत्र चोरीचा आरोप थेट अजित पवारांवर केला होता। याच सगळ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्याशी थेट बातचीत करणार आहोत। पत्र चोरीचा मुद्दा समोर आलाय। रोहित पवारांचं असं म्हणणं आहे की अजित पवारांना सत्तेत सहभागी होताना जे पत्र दिलं ते पत्र चोरलंय, कारण त्याच्यावर ज्या आमदारांच्या सह्या होत्या त्यांना विरोधी पक्षनेते व्हावं यासाठी दिल्या होत्या, मात्र त्याचा चुकीचा वापर झाला। एक असं आहे की या देशामध्ये राहुल गांधींनी काढलेल्या पदयात्रेच्या नंतर रोहित पवारांनी काढलेल्या पदयात्रेला राहुल गांधींच्या पदयात्रेपेक्षा प्रचंड प्रतिसाद, उदंड प्रतिसाद मिळाला। त्यामुळे त्या माध्यमातून निर्माण झालेला आत्मविश्वास, पराकोटीचा आनंद, नैराश्याच्या माध्यमातून ज्याला लपवता येत नाही त्यावेळेला अशा पद्धतीचे बेलकाम आरोप करण्याची प्रवृत्ती मोठ्या प्रमाणावरती वाढते। नुकतंच ज्यांचं राजकारणामध्ये पदार्पण झालं त्यांनी किमान जसं सूर्यावरती थुंकण्याचा प्रयत्न करू नये तसंच आदरणीय दादांसारख्या प्रगल्भ वेगवान नेतृत्वावरती करण्याचा करू नये, एवढंच मला या ठिकाणी निमित्ताने सांगायचं आहे। विधिमंडळ पक्षाची बैठक 2019 सालामध्ये झाली। विधिमंडळ पक्षाचे नेते अजितदादा एकमताने निवडले गेले। काही जण असंही सांगण्याचा प्रयत्न करतात की दादांना खूप पदं मिळाली। दादांना पदं मिळाली ती दादांच्या गुणवत्तेवरती। आम्ही नेहमीच म्हणतो की एकदा संधी मिळू शकते, पण त्यानंतर ज्यावेळेला लोकांच्यातनं संधी मिळत असते त्या मिळालेल्या संधीचं सोनं करत ते नेतृत्व लोकांशी काय पद्धतीने संवाद ठेवतं आणि काय पद्धतीने काम करते याच्यावरतीच निवडणुकीच्या माध्यमातून जनता त्यावेळेला निवडत असते। मला असं वाटतं की 91 साली दादांना लोकसभेची संधी मिळाली आणि देशामध्ये क्रमांक 2च्या विक्रमी विजयी मताधिकाने निवडून आले। त्यानंतर सलग जर का आपण बारामतीमधला त्यांचं पाहिलं तर त्यांचं मताधिक्य दर निवडणुकीला वाढत गेलं। याचा अर्थ असा की बारामतीच्या जनतेने दादांना विकासाच्या मुद्द्यावरती पूर्णपणाने स्वीकारलं। पक्षामध्ये सुद्धा जी काही पदं मिळाली की आज आरोप केला जातो, त्या दिवशी निवडणूक आयोगापुढे सुद्धा आरोप केला गेला की त्यांनी मंत्रिपद उपभोगली। तसं नाही, राज्याच्या मंत्रिमंडळ येण्यासाठी करावे लागत असलेले कष्ट, विधिमंडळाचे सदस्य निवडून आणण्यासाठी, लोकसभेचे सदस्य निवडून आणण्यासाठी आणि संघटना मजबूत करण्यासाठी 99 सालापासून दादांनी घेतलेली अविरत मेहनत त्याचा मी साक्षीदार आहे। काही याच्यामध्ये माझा सहभाग असेल कोकणाच्या पुरता, पण मी त्याचा साक्षीदार आहे। अखंडपणाची प्रचंड ऊर्जा घेत मेहनत त्यांनी त्या ठिकाणी घेतली। 2004 सालामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये क्रमांक 1 जागा महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या मिळवल्या, त्याच्यात अजितदादांच्या मेहनतीचा फार मोठा वाटा होता। त्यामुळे स्वाभाविकच जी काही त्यांना पदं मिळाली ती आमदारांच्या मागणीनुसार। आजही मी दावा करतो की आज 43 आमदार ज्यावेळेला बाहेर पडतात त्यावेळेला दादांनी त्यांच्यासाठी काहीतरी सहभाग दिला आहे, योगदान दिलेलं आहे याची जाणीव असल्यामुळेच हे माझे सगळे प्रगल्भ विधानसभेचे सदस्य एकमताने दादांच्या पाठीमागे उभे राहिले। त्यामुळे पदं ही त्यांच्या कर्तृत्वावरती, त्यांच्या मेहनतीवरती त्या ठिकाणी मिळाली। मग मंत्रिपद असेल, 99 साली तर त्यांच्याकडे फक्त कृष्णा खोरे आणि कोकण सिंचन महामंडळ होतं। डॉक्टर पदमसिंग पाटील यांच्याकडे पूर्णपणाचे जलसंपदा खातं होतं। तरी सुद्धा त्याही गोष्टीवरती समाधान मानत दादांनी प्रचंड मेहनत केली, म्हणून त्यांचा अखंडपणाचा प्रवास हा प्रचंड मेहनतीचा आहे। आणि त्याच्यामुळे ते जे काय पत्र आहे ते पत्र विधिमंडळ पक्षाच्या निवडीचं होतं, ते विरोधी पक्षा नेत्याच्या निवडीचं नव्हतं। कारण काही जणांना कदाचित काय माहिती नसेल तर ती माहिती करून देणं माझं कर्तव्य आहे। मी काही विधिमंडळाचा सदस्य नाही, पण पक्षाच्या या सगळ्या घटनाक्रमातला मी एक महत्त्वाचा घटक असल्यामुळे मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो आहे। मला असं वाटतं की ज्याला जे काही भावना मांडायच्या असतील त्या जरूर मांडण्याचा लोकशाहीमध्ये अधिकार आहे, परंतु शब्द प्रयोग करताना मात्र योग्य पद्धतीने केले गेले पाहिजेत असं मला निर्वाणीचं सांगायचं आहे। जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं होतं की प्रत्येक वेळेला पद म्हटलं की अजितदादांना स्वतःच नाव पुढे केलं, प्रामुख्यानं दुसरी पिढी घडवणं हा जो मुद्दा होता तो झालेला नाही। जसं शरद पवारांना त्यांना घडवलं, त्यांना राजकारणात आणलं, मात्र त्यानंतर परिस्थिती तशी नाहीये। प्रत्येक वेळेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद असेल, विरोधी पक्षनेते पद असेल ते स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला आणि यासाठीच ज्या सह्या झाल्या होत्या ते स्वतःच पत्र तयार केलं होतं काही आमदारांना मदतीला घेऊन, आणि त्या पत्राच्या माध्यमातून शरद पवारांना पत्र देऊन दावा केला की विरोधी पक्षनेते अजित पवारांना करावं। हे 2022 सालचं सांगता आपण ना। आयुष्यभर खोटे बोलणाऱ्यांच्या वक्तव्याकडे माझ्यासारखा कार्यकर्ता का अधिक लक्ष देतं ना मी, कारण ते लक्ष देण्याच्या क्षमतेचे नाही आहेत। महत्त्वाचा मुद्दा असा आहे की विरोधी पक्षनेते दादांनी व्हावं, दादांची बिलकुल इच्छा नव्हती।
परंतु विधिमंडळ सदस्यांची इच्छा मात्र मोठ्या प्रमाणावरती होती. त्या सह्या कोणी घ्यायला सांगितल्या नव्हत्या. आमदारांनी स्वतःच्या इच्छेने त्या सह्या केल्यात. मला माहीत आहे की 1999ला विधिमंडळ पक्षाचा नेता निवडीमध्ये दादांचा सहभाग कसा राहिला, कारण त्यावेळेला मी दुसरा टर्मचा आमदार होतो. 2004ला कसं झालं, R.R. पाटील साहेब ज्याला विधिमंडळ पक्षाचे नेते निवडले गेले. त्यामुळे मी या सगळ्या गोष्टीचाच साक्षीदार आहे. त्याच्यामुळे हे जे काय बेलगामपणाची वक्तव्य त्या ठिकाणी केली जातात, सारं काही ज्या वेळेला हातातून जातं असं ज्यावेळेला लक्षात येतं त्यावेळेला माणसं या पातळीवरती उतरतात. आणि त्याच्यामुळे दादांवरती जे काय बोलण्याचा प्रयत्न केला जातो आहे हा अत्यंत दुर्दैव आणि चुकीचा त्या ठिकाणी आहे. मी सांगतो, दावा करतो की दादांना जी पदं मिळाली ती गुणवत्तेवरती त्या ठिकाणी मिळाली. संघटना त्यांच्या पाठीमागे ठामपणाने उभी राहिली म्हणून मिळाली. विधानसभेच्या निवडणुकीमध्ये यश मिळवण्यासाठी त्यांनी जी काय अपार मेहनत घेतली ती एका दिवसाची मेहनत नसते. एक निवडणुकीपासून दुसऱ्या निवडणुकीपर्यंत 5 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या मतदारसंघात जनतेशी संवाद आणि तिथल्या कार्यकर्त्यांशी त्यांचा आत्मविश्वास वाढवण्याची भूमिका घ्यावी लागत असते. ती दादाने घेतल्यामुळे ती पद्धत त्यांच्याकडे चालत आली. तुम्ही आता सत्तेत सहभागी झालात, तत्पूर्वी जी घडामोड घडली होती त्याच्यामध्ये नाशिकच्या एका नेत्यानं पुढाकार घेतला होता. शरद पवारांना आपण बाजूला ठेवूयात आणि आपण एकत्र येऊन सरकार स्थापनेसाठी भाजपला पाठिंबा देऊयात, तसं एक पत्र तयार करण्यात आलं होतं. त्याच्यावर स्वतः जितेंद्र आव्हाड त्यांचं म्हणणं आहे मी स्वतः सही केली आणि इतर सर्व आमदारांनी सही केली होती आणि ते जयंत पाटलांकडे सोपवण्यात आलं होतं. नेमकं काय सत्य होतं, खरंच असं झालं होतं? नाही, हे कुठलं पत्र मला माहीत नाही. हे जे काही पत्र कुठलं सांगितलं जातं हे मला माहीत नाही. 2022 सालामध्ये ज्या वेळेला एकनाथ शिंदे साहेब त्यांच्या आमदारांसहित बाहेर गेले त्यावेळेला जी बैठक झाली त्यामध्ये भाजपबरोबरच्या सत्तेमध्ये सहभागी झालं पाहिजे अशी जी काही पत्र लिहिण्यात आली त्याच्यावरती सर्वांच्या सह्या, ज्याचा उल्लेख दादांनी वारंवार केला, मी सुद्धा माझ्या पत्रकार परिषदेमध्ये वारंवार केला. आता आपण जे काही कुठलं सांगतात ते पत्र त्यांच्याकडे कुठलं असेल तर त्यांनी जरूर त्या ठिकाणी सांगावं. त्याच्यात काय माझी हरकत असं काही कारण नाही. मलाही विरोधी पक्षनेतेपद हवं होतं, यासाठी मी स्वतः शरद पवारांना पत्र लिहिलं होतं. मात्र प्रत्येक वेळेला आपल्याकडे पद हवं आहे यासाठी जो प्रयत्न होत होता त्यामुळे मला विरोधी पक्षनेतेपद मिळू शकलं नाही असं जितेंद्र आव्हाडांचं म्हणणं होतं. शरद पवारांना थेट पत्र त्यांना लिहिलं होतं. असं आहे की एखादं महत्त्वाचं पद मागायला गुणवत्ता लागते आणि आदरणीय पवारसाहेबांची 60 वर्षाची तपश्चर्या, कोण कुठल्या पदावरती काम करण्यासाठी सक्षम आहे. मी लायक हा शब्द वापरत नाही, मी सक्षम म्हणतो. याचं पूर्णपणाची पारख साहेबांच्याकडे असल्यामुळे आणि आमदारांचं पाठबळ कोणाच्या पाठीमागे उभं आहे याची पूर्णपणाची त्यांच्याकडे माहिती असल्यामुळेच दादांच्या संदर्भातले निर्णय वेळोवेळी त्या पद्धतीने झालेले आहेत. शेवटचा प्रश्न, नुकतंच युवा संघर्ष यात्रेची मोठी भव्य सभा या ठिकाणी पार पडली होती. आपला देखील लवकरच कार्यक्रम होता अशा पद्धतीची माहिती मिळते. रविवारी एक युवकांचा कार्यकर्त्यांचा मेळावा होतोय, असं काही प्लॅनिंग सध्या सुरू आहे? नाही, मी 22 तारखेला प्रदेशच्या आमच्या सर्वच ऑर्गनायझेशनची फ्रंटल सेलची वगैरे बैठक लावली. जिल्हाध्यक्षांच्या सुद्धा मी बैठका त्या ठिकाणी लावल्यात. त्याच्यामुळे जानेवारी महिन्यापासून आम्ही महाराष्ट्रभर वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी घेणार आहोत. मला असं वाटतं की या रविवारी नागपूर जिल्ह्यातील काटोलच्या परिसरामध्ये काही कार्यक्रम त्या ठिकाणी पक्षाच्या वतीने घेतला जाणार आहे. त्याला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून अजितदादा आणि कार्याध्यक्ष म्हणून प्रफुल्लभाई त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. रविवारी काठोलमध्ये एक कार्यक्रम पार पडतोय आणि स्वतः राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यासोबतच कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. कॅमेरामन अनिल सनगरे, सनिलेश बुधावले, ABP माझा, नागपूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.